कोलिनियर वेक्टरसाठी मिनिमम किती पॉईंटची रिक्वायरमेंट आहे आपल्याला? जर मला वेक्टर कोलिनियर आहे म्हणजे मला पॉईंट्स टू कोलिनियर आहे किंवा नाही, हां वेक्टर 2 बट पॉईंट्स किती? 3. 3 येस. तसंच को प्लॅनर वेक्टरसाठी मला मिनिमम किती पॉईंटची रिक्वायरमेंट आहे? 4 पॉईंट्स. आणि वेक्टर त्या 4 पॉईंट्सपासून किती तयार होतात? 3 तयार होतात. मी काल तुम्हाला सांगितलं बघा की ते वेक्टर तयार कसे करायचं, एक पॉईंट तुम्हाला कॉमन ठेवावा लागतो. ओके, आता ते तुम्हाला 4 पॉईंट दिलेत, हे को प्लॅनर आहे किंवा नाही आपल्याला चेक करायचं आहे. सो आपण अगोदर काय करणार, या पॉईंटचे पोझिशन वेक्टर फाइंड आउट करणार. सो लेट ए बार, बी बार, सी बार, डी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट ए बी सी डी रिस्पेक्टिवली. ओके, हे पोझिशन वेक्टर असतील पॉईंट ए बी सी डी चे रिस्पेक्टिवली. सो देअरफॉर सांगा रे मला वन बाय वन. ए बार काय येईल? I cap minus J cap plus K प्लस के कॅप, बरोबर. बी बार इज इक्वल टू काय येईल? minus I cap plus J cap K cap करेक्ट. सी बार I cap plus J cap plus J cap plus K cap आणि डी बार 2I cap minus minus 3 J cap plus Okay. 4 K cap. प्लस 4 के कॅप. मला 3 वेक्टर लागतील बघा. पॉईंट ए मला कॉमन ठेवायचा 3 वेक्टरसाठी. सो पहिला वेक्टर काय तयार होईल? ए बी बार. दुसरा वेक्टर काय तयार होईल? ए सी बार. आणि तिसरा वेक्टर काय तयार होईल? ए डी बार. ए बी बार काय येईल? बी बार मायनस ए बार. ए सी बार सी बार मायनस ए बार. ए डी बार डी बार मायनस ए बार. बरोबर. मग सांगा ए बी बार, बी बार मायनस ए बार काय येईल रे? बोला. -1 -1 0 I bar कसं काय रे? -1 -1 -2 2 minus 2 minus 2 I bar -2 आय कॅप. त्यानंतर 1 मायनस मायनस प्लस 1 किती होईल? प्लस 2 जे कॅप. 1 -1 plus 2 J cap 0 के कॅप. ओके, आता सी बार मायनस ए बार. 1 -1 0 आय कॅप. 1 मायनस मायनस प्लस 1 माहिती नाही, सबस्ट्रॅक्शन करतोय मी. 2 जे कॅप आणि 1 -1 परत 0 K K 0 के कॅप. आता डी ए बार म्हणजे सॉरी ए डी बार. डी मायनस ए बार. 2 -1 1 -3 मायनस मायनस प्लस 1 -3 प्लस 1 minus 2 J cap -2 के कॅप. बरोबर. -2 जे कॅप आणि 4 -1 3 K cap प्लस 3 के कॅप. ओके, आता ह्यो सेम टाईपचा क्वेश्चन आपण पुढे परत सॉल्व्ह करणार आहे बरं का. आपल्याला आणखीन एक मेथड आहे को प्लॅनर आहे किंवा नाही चेक करण्यासाठी. ती खूप इझी याच्यापेक्षा स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, आता मला काय करायचं आहे, को प्लॅनर आहे किंवा नाही चेक करण्यासाठी ना मी लिनियर कॉम्बिनेशन वापरणार आहे. काय वापरणार आहे? लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे थेरम नंबर 2. ओके, सो लेट असं आपण म्हणू ए बी बार इज लिनियर कॉम्बिनेशन विथ ए सी बार अँड ए डी बार. आपण असं कन्सिडर करू की ए बी बार हा लिनियर कॉम्बिनेशन आहे कोणाबरोबर? ए सी बार आणि ए डी बार बरोबर. ए डी बार बरोबर. बरोबर. मग ए बी बार इज इक्वल टू मी काय लिहू इथं? एक्स ए सी बार प्लस वाय ए डी बार. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं मला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायच्या बघा, फाइंड आउट करायच्या. सो काल मी तुम्हाला सांगितलं बघा डायरेक्ट इक्वेशन कसे लिहायचे. बरोबर. ए बी बारची व्हॅल्यू काय आहे? -2 वाय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 0 के कॅप. त्यानंतर ए सी बारला एक्सनी मल्टिप्लाय होणार आहे. ओके, ए सी बार आहे तुमचा 0 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 0 के कॅप. आणि ए डी बारला वायने मल्टिप्लाय होणार आहे. सो हा आहे आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके, हां. आता इथं हे बघा पहिल्या इक्वेशनला हे बघा कन्सिडर करा. हे ए सी बार आणि ए डी बार. ए सी बारला मी एक्सने मल्टिप्लाय करणार आहे, ए डी बारला मी वायने मल्टिप्लाय करणार आहे आणि इक्वल टू कोणता भेटतो येणार तुमचा? ए बी बारचे कोइफिशियंट्स. मग मला सांगा रे डायरेक्टली, समजा मी आता सिम्प्लिफाय नाही करत आहे, मला फक्त वरचे 3 इक्वेशन दिसत आहेत, ए बी बार ए सी बार ए डी बार. इथून मला इक्वेशन तयार करायचे आहेत.
सो काय येईल पहिलं इक्वेशन? येस एनीवन प्लीज. पहिल्या वेक्टरला एक्सनी मल्टिप्लाय होत असतं ना, मी काल सांगितलं बघा तुम्हाला हे शॉर्टकट. डायरेक्ट तुम्ही इक्वेशन ह्या गिवन वेक्टरवरून इक्वेशन तयार करू शकता. आय कॅप जे कॅप, आय कॅपला जे कॅपचं एक इक्वेशन तयार होईल आणि के कॅपचं एक इक्वेशन तयार होईल. बघा रे विसरले असतील तर, याला एक्सनी मल्टिप्लाय होणार आहे, याला एक्सनी मल्टिप्लाय होणार आहे. ओके, म्हणजे माझं पहिलं इक्वेशन काय येईल? 0 इंटू एक्स 0, बरोबर. नेक्स्ट याला वायने मल्टिप्लाय होणार आहे आय कॅपला दुसऱ्या, कारण पहिल्या इक्वेशनला मी एक्सने मल्टिप्लाय करतोय, दुसऱ्या इक्वेशनला मी वायने मल्टिप्लाय करतोय. ओके, म्हणजे इथं काय येईल? वाय इज इक्वल टू, ओके किती येईल इथं? वाय इज इक्वल टू पुढं -2. अरे कळतंय का रे मी काय करू राहिलो? ओके, कमी जणांना सर कळलं. रिपीट करा परत. अरे मी डायरेक्ट आहे ना, मी तुम्हाला काल आहे ना प्रॉब्लेम शिकवताना लिनियर कॉम्बिनेशनचा विदाऊट मल्टिप्लिकेशन करता कसे इक्वेशन तयार झाले काल सांगितलं होतं बघा. मी ती मेथड वापरली आहे. मग ठीक आहे, तुम्ही काल लक्ष दिलं नाही वाटतं व्यवस्थित, सो तुम्हाला ते आयडेंटिफाय व्हायला आहे. चालेल, मी डिटेलिंगमध्ये जातो. अवघड नव्हतं ते. -2y कॅप प्लस 2j कॅप प्लस 0k कॅप इज इक्वल टू, एक्सने मल्टिप्लाय केल्यावरती x इंटू 0 0 होऊन जाईल, x इंटू 2 इथं झाला बघा 2x जे कॅप, x इंटू 0 0. आता वायने मल्टिप्लाय केल्यावर ही होईल वाय आय कॅप -2y जे कॅप प्लस 3y के कॅप. ओके, मग इथं झाला -2y कॅप प्लस 2j कॅप प्लस 0k कॅप इज इक्वल टू, इथं आय कॅपच्या टर्म्स कोणकोणत्या आहेत आपल्याकडं? एकच आहे फक्त, वाय आय कॅप. ओके, जे कॅपच्या टर्म्स काय काय आपल्याकडं? इथं 2x आहे आणि इथं -2y आहे. मग 2x - 2y इंटू जे कॅप, आणि के कॅपची टर्म माझ्याकडे किती आहेत? एकच आहे, 3y के कॅप. सो कम्पेअरिंग बोथ साइड्स, आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स कम्पेअर करा. कम्पेअरिंग बोथ साइड्स, इथं आय कॅपचा कोइफिशियंट आहे, मी राईट साईडला लेफ्ट साईडसोबत कम्पेअर करतोय. ठीक आहे, इथं आय कॅपचा कोइफिशियंट आहे राईट साईडला वाय आणि लेफ्ट साईडला आहे -2. सो एक व्हॅल्यू आली बघा वायची माझी -2. नेक्स्ट जे कॅपचे कोइफिशियंट आता कम्पेअर करा. राईट साईडला आहे 2x - 2y, बरोबर, आणि लेफ्ट साईडला आहे 2. 2ने डिवाइड केल्यावरती x - y इज इक्वल टू किती होऊन जाईल? 2 होऊन जाईल. वायची व्हॅल्यू माझी -2 आलेली आहे, मग इथं मायनस वायची व्हॅल्यू तर x मायनस वाय 1 येईल ना, हां x मायनस वाय इज इक्वल टू 1 येईल ना, डिवाइड बाय थ्रू आउट केलं 2 ने. हां, डिवाइड बाय 2 केल्यावरती इथं 1 करा. करेक्ट, इथं 1. त्यानंतर माझी वायची व्हॅल्यू आलेली बघा किती? -2. मग इथं मायनस मायनस आणि इथं इक्वल टू 1 येईल. मायनस मायनस काय झालं इथं? +2 इज इक्वल टू 1. इथून माझी एक्सची व्हॅल्यू किती आली? 1 - 2 -1. त्यानंतर आता मी के कॅपचे कोइफिशियंट कम्पेअर करतोय. सो इथं आहे बघा के कॅपचा कोइफिशियंट 3y आणि इकडं के कॅपचा कोइफिशियंट 0. इथून माझी वायची व्हॅल्यू काय येऊ राहिली रे? 0. एकाच इक्वेशनमध्ये वायच्या 2 व्हॅल्यूज येऊ राहिल्यात. एक वायची व्हॅल्यू आली -2 आणि दुसरी वायची व्हॅल्यू आली 0. इज इट पॉसिबल? असं पॉसिबल असतं का रे? एकाच इक्वेशनमध्ये एका व्हेरिएबलच्या 2 डिफरंट व्हॅल्यूज? नो. नाही, हे पॉसिबल नसतं. ओके, सो इथे लिहितो मी, फॉर सेम इक्वेशन y has 2 different values. 2 different values. याचा मिनिंग काय झाला? जर वायच्या 2 डिफरंट व्हॅल्यू जर आल्या तर हे जे लिनियर कॉम्बिनेशनचं जे इक्वेशन लिहिलंय ना मी, ए बी बार इज इक्वल टू एक्स ए सी बार प्लस वाय ई डी बार, हे इक्वेशन सॅटिस्फाय होणारच नाही आहे. मग जर हे इक्वेशन जर सॅटिस्फाय जर होत नसेल, ओके, म्हणजे मी लिहितो देअरफॉर इट इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजेच काय? देअरफॉर लिनियर कॉम्बिनेशन, जे इक्वेशन होतं ना तुमचं लिनियर कॉम्बिनेशन डज नॉट सॅटिस्फाईड. लिनियर कॉम्बिनेशन डज नॉट सॅटिस्फाईड. मग लिनियर कॉम्बिनेशन जर सॅटिस्फाईड जर होत नाही तर हे तुमचे ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार हे को प्लॅनर असतील का रे? नाही. 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 म्हणजे ते कोणते वेक्टर झाले? लिनियरली इंडिपेंडेंट झाले, इंडिपेंडेंट. ओके, मग देअरफॉर डायरेक्टली आपण लिहू शकतो ए
पॉईंटचे नावं बी सी डी आर नॉन को प्लॅनर, हे को प्लॅनर येणार नाही. सो दिस इज द मेथड टू सॉल्व द प्रॉब्लेम बाय युझिंग द लिनियर कॉम्बिनेशन. ओके, आणि जर एकमेव जर व्हॅल्यू आली असती बघा युनिक, इथं वायची -2 आली, इथं वायची -2 आली, तर मी फक्त काय केलं असतं मग, ह्या ए बी बार इज इक्वल टू एक्स ए सी बार प्लस वाय ए डी बार दिसतं ना, याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या असत्या, कारण लिनियर कॉम्बिनेशनमध्ये ते आलं असतं, तर तुमचे 4 पॉईंट्स काय झाले असते, को प्लॅनर झाले असते. ओके, सो ह्या वेने हा क्वेश्चन सॉल्व होतो. जर तुम्हाला ह्या मेथडने जायचं आहे, मला माहिती आहे तुम्ही थिअरी पेपरला ह्या मेथडने जाणारच नाही आहेत, कारण पुढची जी मेथड येणार आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरमध्ये, ती याच्यापेक्षा खूप सिम्पल आहे. ओके, सो तुम्ही थिअरी पेपरला त्याच मेथडने जाणार आहात, किंवा जायचं आहे बघा आपल्याला त्याच मेथडने. इथं फक्त मी घेतलं की लिनियर कॉम्बिनेशनने को प्लॅनर आहे किंवा नाही चेक कसं करायचं. ओके, त्यासाठी मग आपण काल लिनियर कॉम्बिनेशनचे एक एक्झाम्पल मी सॉल्व केलं, तर एक तुम्हाला होमवर्कसाठी दिलं होतं. ओके, हां, ज्यांना कळलं नव्हतं मग अशी की डायरेक्ट मी इक्वेशनवरून हे कसं लिहितो आहे, हे जे इक्वेशन असतात ना रे, पहिल्या ए सीला मी एक्सने मल्टिप्लाय करतो, ए डीला मी वायने मल्टिप्लाय करतो, डायरेक्ट तुम्हाला इक्वेशन भेटतात ना. हे बघा, वायची व्हॅल्यू मला डायरेक्ट -2 भेटली असती. कसं, हे बघा, इथं एक्सने मल्टिप्लाय केलेलं ना झिरोला, तर तो एक्स इंटू 0 0 झाला. इथं वायने मल्टिप्लाय केलेलं आहे आय कॅपला, सो इथं वाय राहिला, आणि इक्विव्हॅलंट टू ए बी बार आहे ना हे, मग ए बी बारचा आय कॅपचा कोइफिशियंट किती -2 आहे, सो वायची व्हॅल्यू किती आली होती तर -2. ओके, सिमिलरली मग जे कॅपसाठी काय येईल 2x - 2y इज इक्वल टू इथलचा 2, आणि के कॅपसाठी काय येईल, इथं 0 आहे, म्हणजे 3 याला 3ने कशाने मल्टिप्लाय केलं वायला, सो 3 इंटू वाय इज इक्वल टू 0, हे तिसरं इक्वेशन आलं असतं. 3y इज इक्वल टू 0 म्हणजे y इक्वल टू 0. ओके, ह्या वेने आलं असतं ते, ठीक आहे, काय अडचण नाही, तुम्ही ह्या वेने पण जाऊ शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट theorems and their corollaries, that is collinearity and coplanarity of vectors. आता ह्या चॅप्टरचा आपण सेकंड पार्ट स्टार्ट करतोय, दॅट इज सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला कन्सेप्ट खूप सोपी आहे. ओके, एक फक्त 2 ते 3 मिनटं कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला कन्सेप्ट समजून जाईल. सपोज कन्सिडर करा आपल्याकडे एक लाईन सेगमेंट आहे, कलर कॉम्बिनेशन वापरतो थोडंसं मी. काय म्हणला, अच्छा अच्छा अच्छा, कॅश पकडतील ना. ओके, हां, कलर कॉम्बिनेशन वापरतो मी. समजा आपल्याकडे इथे एक वेक्टर आहे, सॉरी लाईन सेगमेंट आहे. समजा हा पॉईंट आहे आपल्याकडे ए, ओके, हा पॉईंट आहे माझ्याकडे समजा बी, ठीक आहे. ह्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर आहे फ्रॉम द ओरिजिन. समजा इथं मी ओरिजिन घेतला, हा पॉईंट समजा ओरिजिन आहे. सो मी काय केलं, यांचे पोझिशन वेक्टर फाइंड आउट केलं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, डॉट डॉटने दाखवतो. जर ओरिजिनपासून तुम्ही कोणताही वेक्टर जर रिप्रेझेंट केला, हा ओरिजिन आहे, सो त्याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो, बरोबर. म्हणजे हा वेक्टर झाला माझा ए बार. सिमिलरली ह्या ओरिजिनपासून जर मी बीकडे एक वेक्टर जर ड्रॉ केला, तर माझं ह्या वेक्टरचं नाव काय झालं, बी बार झालं, ठीक आहे. आता सेक्शन म्हणजे काय, की एक असा पॉईंट असेल ह्या लाईन सेगमेंटवरती, तो ह्या ए बीला काय करतो, म्हणजे नंबर ऑफ सेक्शनमध्ये डिवाइड करतो. 2 सेक्शन असतील, 3 मध्ये असेल, पार्ट्समध्ये डिवाइड करणे थोडक्यात. ओके, एकदम सिम्पलमध्ये सांगायचं म्हटलं तर पार्ट्समध्ये डिवाइड करतो. समजा कन्सिडर करा की ह्या लाईनवरती माझ्याकडे एक पॉईंट आहे सी, इथं एक पॉईंट आहे समजा सी. सो सी हा पॉईंट काय करतो, ए बीला 2 पार्टमध्ये डिवाइड करतोय. सो ते 2 पार्ट कोणते आहेत, तर लेट कन्सिडर करा की पहिल्या पार्टचं डिस्टन्स आहे समजा यम, ओके, आणि दुसऱ्या पार्टचा डिस्टन्स आहे समजा यन. ओके, इथं मार्क करतो मी हा यन. ओके, हा पॉईंट सी वर करे, सीला खाली
मार्क करतो मी इथं. ओके, आणि हा जो पॉईंट दाखवला तो कोणता पॉईंट आहे आपला? सी पॉईंट आहे. हा पॉईंट सी आहे. सो सीचा पण तुम्ही वेक्टर ड्रॉ करू शकता फ्रॉम द ओरिजिन. जर फ्रॉम द ओरिजिन मी जर सीचा जर वेक्टर ड्रॉ केला तर त्याला तुम्ही कशाने रिप्रेझेंट करणार? हा झाला तुमचा सी बार. म्हणजे थोडक्यात काय कन्सिडर करा की समजा तुमची एक लाईन आहे बघा 10 सेंटीमीटरची. त्या 10 सेंटीमीटरच्या लाईनवरती तुम्ही एक असा पॉईंट घेतलाय, तो त्या 10 सेंटीमीटरच्या एखाद्या लाईनला 2 पार्टमध्ये डिवाइड करून राहिला. समजा एक पार्ट झाला तुमचा 6 सेंटीमीटर, दुसरा पार्ट झाला तुमचा 4 सेंटीमीटर. म्हणजे इथं एमची व्हॅल्यू झाली तुमची 6, एनची व्हॅल्यू झाली तुमची 4. ओके, पण आपण इथं सगळं व्हेक्टरमध्ये कन्सिडर करणार आहे. सो समजा स्टेटमेंट असं आहे, आता ए बार, बी बार, सी बार हे त्यांचे पोझिशन वेक्टर झाले. ओके, पॉईंट सी डिवाइड लाईन सेगमेंट ए बी इंटरनली. याच्यामध्ये एक एक वर्ड महत्वाचा आहे हा, इंटरनली. इंटरनली म्हणजे काय? सी पॉईंट हा ए बीच्या आतमध्ये आहे, इंटरनली डिवाइड करतोय तो. पॉईंट सी डिवाइड लाईन सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो ऑफ. रेशो म्हणजे कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय तो? यम आणि एन ह्या 2 पार्टमध्ये. म्हणजे तुम्ही त्याला रेशोमध्ये कसं लिहू शकता? M/N. पॉईंट सी डिवाइड लाईन सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो ऑफ M/N. ओके, कसं डिवाइड करतो? इंटरनली. कोणाला डिवाइड करतोय? ए बीला. आणि कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय? M/N मध्ये. ओके, देन पॉईंट सीचे जे कॉर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायला एक्झामला विचारतात, मग ह्या सी पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असतील, म्हणजे किंवा पोझिशन वेक्टर काय असेल किंवा त्याचे कॉर्डिनेट्स काय असतील. ओके, मग त्याचा फॉर्म्युला तयार होतो फॉर इंटरनल डिव्हिजन. सी बार इज इक्वल टू, याचा परत थेरम आहे. सो थेरम आपण म्हणजे जो एक्झामला येतो बघा त्यापैकी याच्यामध्ये एक थेरम आहे, तो आपण बोर्ड एक्झामच्या अगोदर तो स्टडी करणार आहे डायरेक्टली. ठीक आहे ना, म्हणजे तो लक्षात पण राहतो आणि त्यावेळेस ते तुमचं प्रिपेअर पण होऊन जातो लवकर. सो सी बार इज इक्वल टू, कसं लक्षात ठेवायचं बघा, हा इथलचा घ्यायचा आहे तुम्हाला यम. ओके, हा यम इंटू सेकंड पोझिशन वेक्टर. सेकंड म्हणजे काय? तुम्ही कोणत्या लाईनला डिवाइड करताय? ए बीला. ए बीला म्हणजे अगोदर ए आहे आणि नंतर बी पॉईंट आहे. येतं लक्षामध्ये? म्हणजे यम इंटू बी बार प्लस त्यानंतर इथलचा सेक्शन तुमचा एनने मल्टिप्लाय करायचं आहे फर्स्ट पॉईंटला. आणि फर्स्ट पॉईंटचं पोझिशन वेक्टर काय? ए बार. फर्स्ट पॉईंट कुठून शोध, म्हणजे कोणता फर्स्ट आणि कोणता सेकंड राहील हे कसं डिसाईड करणार तुम्ही? तुम्ही लाईनचं काय वाचायचं आहे बघा. तुम्हाला ते लाईन तुम्हाला कोणत्या सिक्वेन्समध्ये दिली आहे? ए बी नाव दिलं, ए बी. सो ए झाला माझा फर्स्ट पॉईंट, बी झाला माझा सेकंड पॉईंट थोडक्यात त्या लाईनचा. मग यमने मल्टिप्लाय केलं मी सेकंड पॉईंटला, म्हणजे एम बी बार वेक्टरच्या फॉर्ममध्ये घ्यायचं ना मला. त्यानंतर एन इंटू ए बार डिवायडेड बाय यम प्लस एन, हा झाला फॉर्म्युला. सी बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. दिस इज अ पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पॉईंट सी. आता सेम समजा मी असं लिहिलं, पॉईंट सी डिवाइड लाईन सेगमेंट बी ए internally in the ratio of M/N. ओके, पॉईंट सी डिवाइड करतोय, कोणाला डिवाइड करतोय आता? बी ए. कसं डिवाइड करतोय? इंटरनली. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय? M/N. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लाईनचं नाव काय दिलंय तुम्हाला, त्यानंतर कसा डिवाइड करतोय इंटरनली, आणि दुसरं असणार आहे एक्सटर्नली, आणि कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय. ओके, आता वरती तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. मग मला सांगा सी बारचा फॉर्म्युला काय येईल? एम ए बार प्लस एम बी एम प्लस एम. करेक्ट. काय करायचं तुम्हाला सांगितलंय बघा मी, की आता बी ए घेतलाय ना यांनी, रेशो M/N आहे आपला. ओके, इथं यम लिहायचा. यमनी कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे? ह्या बी ए मधल्या सेकंड पॉईंटला. सेकंड पॉईंट कोण आहे आता बी एमध्ये? ए हा सेकंड पॉईंट झाला. मग यम त्याचा पोझिशन वेक्टर घ्यायचा. सो एम ए बार प्लस इथं घेतला मी एन इंटू फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट काय तुमचा? बी बार. सो एम ए बार प्लस एन बी बार डिवायडेड बाय एम प्लस एन. ओके, इथं ॲडिशन होईल फक्त खाली त्या दोघांची, एम प्लस एन. कळलं आहे? आता सेकंड रिमार्क, सपोज तुम्हाला असं दिलं आहे, पॉईंट सी डिवाइड सेम पॉईंट लाईन सेगमेंट ए बी नाव एक्सटर्नली.
एक्सटर्नली C bar म्हणजे is equal to MA bar minus NB bar upon M minus N. बरोबर. एक्सटर्नली इन द रेशो यम ॲज टू एन. ओके. पॉईंट सी डिवाइड करतोय कोणाला, ए बीला. कसा, एक्सटर्नली कोणत्या रेशोमध्ये, यम ॲज टू एनमध्ये. सो फक्त काय करायचं, जो फॉर्म्युला मी इंटरनल डिव्हिजनसाठी लिहिला आहे तोच फॉर्म्युला येणार आहे, म्हणजे तोच पॅटर्न. यम घ्यायचा आहे इंटू सेकंड पॉईंटचा पोझिशन वेक्टर, त्यानंतर एन घ्यायचा आहे इंटू फर्स्ट पॉईंटचा पोझिशन वेक्टर. ओके. फक्त इथं जे प्लस प्लस लिहिले ना आपण, सो एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये काय येतात, मायनस मायनस येतात. म्हणजेच माझा फॉर्म्युला काय तयार होईल, द फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन इज सी बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन यम मायनस एन. यम इंटू सेकंड पॉईंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे बी बार मायनस एन इंटू पहिल्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार अपॉन एम मायनस एन. सो इंटरनल डिव्हिजनमध्ये प्लस असेल, एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये मायनस. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. नेक्स्ट थर्ड पॉईंट, मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे समजा तुमचा पॉईंट सी जो आहे आता, तो सी काय करत होता, ए बीला 2 पार्टमध्ये डिवाइड करत होता. बरोबर. बरोबर आहे का, 2 पार्टमध्ये डिवाइड करत होता. मी तुमची समजा ए बीची लेंथ घेतलेली समजा 10 सेंटीमीटर. आता तो पॉईंट सी समजा डायरेक्टली मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट म्हणजे काय होईल, ए पासून सीचं डिस्टन्स आणि सी पासून बीचं डिस्टन्स सेम होईल. कळतंय. मग मला सांगा ए सी आणि सी बीची लेंथ किती होईल रे नंबरमध्ये. समजा जर मी ए बी 10 सेंटीमीटर कन्सिडर केला तर माझा ए सी आणि सी बी यांची लेंथ किती होईल, इफ द सी इज अ मिड पॉईंट. 5. 5 म्हणजे याच्यामध्ये एमची पण व्हॅल्यू किती आली, 5. एनची पण व्हॅल्यू किती आली, 5. बरोबर. मग दोघांचा रेशो किती येईल रे, आपल्याला एम ॲज टू एन लागतो ना रेशो. 5:5 म्हणजे 1:1. 1:1. करेक्ट. काय आला रेशो, 1:1 आला. मग आता हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, हा बघा सी बार दिसतो ना इथं, मी कर्सर फिरवतोय बघा. सी बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. याच्यामध्ये यम आणि एनची व्हॅल्यू तुम्हाला किती पुट करायची आहे, 1 पुट करायची आहे. यमची व्हॅल्यू 1, एनची व्हॅल्यू 1. मग जर दोघांची व्हॅल्यू जर मी 1 पुट केलं तर माझा आन्सर काय येईल रे सांगा. B bar plus A bar upon 2. बी बार प्लस ए बार अपॉन 2. त्यालाच फक्त मी सिक्वेन्स लिहितो. म्हणजे अगोदर मी लिहिलं ए बारला सी बार इज इक्वल टू काय येतो फॉर्म्युला मग त्याचा, ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. सगळ्यांना समजला का हा फॉर्म्युला कसा तयार झाला मिड पॉईंटचा. इथं यम ॲज टू एन काय असणार आहे, 1:1. सगळ्यांना काय आलाय, कोणालाही डाऊट असेल तर विचारू शकता बरं करे. ओके. ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2 हे झालं माझं मिड पॉईंट फॉर्म्युला. ओके. आता 3 खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत पुढचे. फोर्थ, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, तिघांना मी इथंच मेन्शन करणार आहे. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल, सेंट्रॉइड तयार कधी होतं रे कोणत्या ट्रायंगलमध्ये. येस एनीवन प्लीज, कोणाला जर माहीत असेल तर मला मदत करू शकता. समजा हा ट्रायंगल माझ्याकडे एबीसी आहे. येस एनीवन, कोणाला माहिती आहे का सेंट्रॉइड कधी तयार होत असतो. Equilateral triangle. नाही नाही नाही, कोणत्याही ट्रायंगलमध्ये तयार होईल तो, नॉट नेसेसरी फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल. सेंट्रॉइड म्हणजे कोणता पॉईंट असतो ट्रायंगलमध्ये, असा कोणत्या पॉईंटला सेंट्रॉइड म्हणतात ट्रायंगलमध्ये. मिडल मध्ये जो असतो तो. मिडलमध्ये. ओके. अजून काही सांगायचं आहे का, अजून काही ॲड करायचं आहे. इयत्ता 8वीला होतं बघा तुम्हाला सेंट्रॉइड, ऑर्थो सेंटर. आय एम नॉट रॉंग. काय असतं बघा तुम्हाला सांगतो. जर मी पॉईंट ए मधून बी सी वरती काय ड्रॉ केली, मीडियन. ओके. ही मीडियन काय करणार आहे, बी सीला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. बरोबर. नेक्स्ट मी बी वरून ए सी वरती काय ड्रॉ केली, मीडियन ड्रॉ केली. ही मीडियन परत ह्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. आणि सी मधून मी ए बी वरती काय केली, मीडियन ड्रॉ केली. ओके. सो ही मीडियन ए बीला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. ह्याच्यात 3 मीडियन जी मी ड्रॉ केल्या बघा, समजा याला नाव देतो ए डी बी ई सी एफ. ओके. ह्याच्यात 3 मीडियन ड्रॉ केल्या, त्या 3 मीडियनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, दॅट इंटरसेक्शन पॉईंट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रॉइड. त्याला आपण डिनोट करतो जी ने. ओके. हा कोणता पॉईंट असतो, सेंट्रॉइड पॉईंट. सगळ्यांना कळलं आता. मीडियनच्या इंटरसेक्शनचा पॉईंटला म्हणतात सेंट्रॉइड पॉईंट. ओके.
मग मला याचे पोझिशन वेक्टर काढायचे बघा ह्या सेंट्रॉइड पॉईंटचे. सो ह्या सेंट्रॉइड पॉईंटच्या पोझिशन वेक्टर तुम्हाला माहिती आहे बघा, सेंट्रॉइड ऑलवेज काय करतो, मीडियनला 2:1 मध्ये डिवाइड करतो. ओके, जर तुम्हाला सर्कलचा सेंट्रॉइड जर फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा सिम्पल फॉर्म्युला येतो पोझिशन वेक्टरमध्ये. समजा जी बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ द सेंट्रॉइड. याचा फॉर्म्युला आहे ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइडेड बाय 3. दिस इज द फॉर्म्युला. ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ए बी सी इज म्हणजे ए बार बी बार सी बार हे ए पॉईंट बी पॉईंट सीचे काय असतील, पोझिशन वेक्टर असतील. ओके, हे झालं सेंट्रॉइडसाठी. नेक्स्ट, ट्रायंगलमध्ये आणखीन एक पॉईंट असतो, त्याला म्हणतात इन सेंटर. इन सेंटर ऑफ ट्रायंगल. ओके, चला मी आणखीन एक ट्रायंगल ड्रॉ केला. समजा हा ट्रायंगल आहे माझ्याकडं. ट्रायंगलला मी सेम नाव दिलं ABC. आता तुमच्यापैकी मला सांगा कोणीतरी की इन सेंटर तयार कधी होतं ट्रायंगलमध्ये. इन सेंटर हा एक पॉईंट आहे जो ट्रायंगलच्या आतमध्ये तयार होत असतो. जसं सेंट्रॉइड हा एक पॉईंट होता जो ट्रायंगलमध्ये तयार झाला बिकॉज ऑफ इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स. तसं इन सेंटर येस एनीवन कोणाला आयडिया असेल तर सांगू शकता. येस एनीवन नाही. ओके, इन सेंटर ऑफ ट्रायंगल कधी तयार होतो, ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक अँगलचे काय ड्रॉ करतात, अँगल बायसेक्टर. ओके, कन्सिडर करा की एचा हा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, तो अँगलला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. ओके, त्यानंतर ही लाईन सपोज कन्सिडर करा की अँगल बीचा बायसेक्टर आहे, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केला. आणि ही लाईन कन्सिडर करा की ती अँगल सीची बायसेक्टर आहे. ठीक आहे, तो पण काय करतोय, अँगल सीला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केला. मग ज्यावेळेस ते अँगलला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात, ओके, ॲट दॅट टाईम जो इंटरसेक्शन पॉईंट तयार झाला बघा, हा ह्या इंटरसेक्शन पॉईंटला म्हणतात इन सेंटर. ओके, इन सेंटरला तुम्ही आयने पण दाखवतात. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्याला एचने दाखवलेलं आहे बघा. सो आय एम युझिंग दॅट नोटेशन, दॅट इज एच. हा जो एच पॉईंट आहे ना, दॅट एच पॉईंट इज कॉल्ड एज अ इन सेंटर. इथं जो जी पॉईंट होता त्याला म्हणतात सेंट्रॉइड. इथं जो एच पॉईंट आहे त्याला म्हणतात इन सेंटर. मला ह्या इन सेंटरचं पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायचे, किंवा मला ह्या इन सेंटरचं डायरेक्टली काय फाइंड आउट करायचं थोडक्यात, की त्याच्या पॉईंट्स कोऑर्डिनेट्स काय असतील. सो त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला खूप इझी बघा. फॉर्म्युला काय येतो, तो त्याचा पोझिशन आहे. समजा एच बार इज इक्वल टू काय करायचं बघा. समजा आता पहिला अँगल आहे, पहिल्या अँगलला तो ए बी बार आणि ए सी बार. ओके, ह्या दोघांचं मॅग्निट्यूडमध्ये येतं. त्यानंतर बी बारसाठी समजा तुम्ही असं ए बी बार आणि बी सी बार घेऊ शकता. ओके, आणि तिसऱ्यासाठी म्हणजे तो अँगल डिवाइड होतो ना त्या 2 पार्टमध्ये. मग जे 2 पार्ट त्याच्या बाजूचे तुम्हाला 2 वेक्टर घ्यायचे. समजा हा ए सी बार आणि हा काय झाला समजा इकडं बी सी बार. मला त्या व्हॅल्यूज घ्यायच्या मॅग्निट्यूडमध्ये. आता बघा फॉर्म्युला तयार कसा होणार आहे. इथं घेतला मी मॅग्निट्यूडमध्ये ए बी बार. ओके, ए बी बारच्या अपोजिटचा वेक्टर कोणता आहे रे, पोझिशन वेक्टर. पॉईंट सी आहे त्याच्या अपोजिट. ए बीच्या अपोजिट कोणता पॉईंट आहे, सी पॉईंट. त्याचा पोझिशन वेक्टर काय येईल, सी बार. प्लस दुसरा वेक्टर घेतला मी बी सी बार, त्याचा मॅग्निट्यूड, हा बी सी बारचा मॅग्निट्यूड. ही मॅग्निट्यूड म्हणजे मी लेंथ फाइंड आउट करतोय, येतं लक्षात. मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ. ही बी सीची लेंथ फाइंड आउट केली. आता घ्यायचा त्याच्या अपोजिटचा पोझिशन वेक्टर. अपोजिट पॉईंट आहे ए, त्याचा पोझिशन वेक्टर झाला ए बार. प्लस थर्ड वन, आता ए सी बार याची लेंथ, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या अपोजिट वेक्टरच्या अपोजिट पॉईंटच्या पोझिशन वेक्टरने, म्हणजे इंटू बी बार. ओके, हे झालं न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला येतं ए बी बार प्लस बी सी बार प्लस ए सी बार. ओके, इन दिस वे दिस फॉर्म्युला विल फॉर्म. हे ए बी बार इंटू सी बार मॅग्निट्यूडमध्ये बरं का, ए बी बार, ए बी बी सी ए सी हे तिघं मॅग्निट्यूडमध्ये आहेत, आणि खाली त्याच तिघांचं मॅग्निट्यूडची काय आहे, ॲडिशन आहे. ओके, दिस इज द वे किंवा दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट पोझिशन वेक्टर ऑफ इन सेंटर ऑफ ट्रायंगल. आता आणखीन एक पॉईंट आहे नंबर 6, ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल. ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल. ओके, ऑर्थो सेंटर कधी तयार होतं ट्रायंगलमध्ये, यस एनीवन, कोणाच्या इंटरसेक्शनने.
समजा मी इथं ट्रायंगलला नाव दिले ABC, ऑर्थो सेंटर तयार करायचं आहे बच्चा पार्टी. येस एनीवन ऑर्थो सेंटर नाही माहिती, चला सांगतो मी. ऑर्थो सेंटर तयार होत असतो परपेंडिक्युलर बायसेक्टरने, सॉरी अल्टिट्यूड्सने, सॉरी अल्टिट्यूड्स. ओके, समजा मी काय केलं आता पॉईंट ए मधून अल्टिट्यूड ड्रॉ करतो. अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर. ए मधून काय केला मी BC वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्यानंतर बी मधून मी काय केला AC वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि C मधून मी AB वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता हे 3 परपेंडिक्युलर परत एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात बघा तो असतो ऑर्थो सेंटर पॉईंट. ओके, ऑर्थो सेंटर. आता ऑर्थो सेंटर समजा आपण ओने दाखवायचो बघा. इथं तुम्ही ओने दाखवलं तरी चालेल, पण जनरली आपण ओरिजिनसाठी यूज करतो. सो मी काय करतो याला एक वेगळं लेटर यूज करतो. ओके, सो याला समजा मी ऑर्थो सेंटरला लेटर यूज करतो फॉर दिस ओनली. एल समजा एलने दाखवू राहिलो आपण तो ऑर्थो सेंटर. एल हा पॉईंट आहे समजा. एल इज अ ऑर्थो सेंटर. ओके, याच्यावरती अजून बोर्ड किंवा CET याच्यामध्ये एक्झामला म्हणजे डायरेक्ट ऑर्थो सेंटर फाइंड आउट करायला क्वेश्चन आलेलं नाही आहे, पण आपल्या बुक्समध्ये त्याला ॲज अ रिमार्क पॉईंट म्हणून ठेवलेलं आहे. सो त्यासाठी मी तो रिमार्क पॉईंट लिहितो इथं. ठीक आहे, सो त्याचा फॉर्म्युला आहे. समजा याचा पोझिशन वेक्टर एल बार इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला येतो टॅन ऑफ अँगल ए, त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या वेक्टरने ए बार, प्लस टॅन बी त्याला मल्टिप्लाय केलं बी बार, प्लस टॅन सी त्याला मल्टिप्लाय केलं त्याचा पोझिशन वेक्टर सी बार, डिवायडेड बाय, दिसतं का रे फॉर्म्युला व्यवस्थित? मी थोडा आणखी त्याला लहान अक्षरमध्ये लिहितो, स्मॉल लेटर्स. फॉर्म्युला असा तयार होईल टॅन ए इंटू ए बार प्लस टॅन बी इंटू बी बार प्लस टॅन सी इंटू सी बार डिवायडेड बाय टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी. टॅन ए प्लस टॅन बी plus tan C. Okay, so these are the very 3 important position vectors of the centroid, orthocenter and incenter. Okay, so हे लक्षात राहू द्या. आणि नंबर 7 नंबरचा आता आपलं रिमार्क पॉईंट आहे सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन कसा दिसतो रे? पिरॅमिड सारखा, बरोबर ना? इट्स लाईक अ पिरॅमिड. मग आता सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन, मला सांगा टेट्राहेड्रॉनला किती व्हर्टायसेस असतात रे? तो ट्रायंग्युलर शेपमध्ये असतो, फक्त तो पिरॅमिड सारखा असतो नाही का. बेसला तो 4 पॉईंट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये. तुम्ही काय करू शकता याच्यासाठी की सिम्पली गुगलला सर्च करा नाही का टेट्राहेड्रॉन कसा दिसतो वगैरे. मग मला सांगा टेट्राहेड्रॉन याला किती व्हर्टायसेस असतात? तर 4 व्हर्टायसेस. ओके, याचा जी बारचा फॉर्म्युला येतो म्हणजे सेंट्रॉइडचा जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवायडेड बाय 4. कारण इथं पॉईंट्स 4 आहेत, सो डिवायडेड बाय 4. ओके, इथं पॉईंट्स 3 होते, सो डिवायडेड बाय 3. ठीक आहे, सो दिज आर द 7 इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट. आपण स्टार्ट केलं होतं सेक्शन फॉर्म्युल्याच्या एका सिम्पलच्या डायग्रामने. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे बघा सेक्शन फॉर्म्युलाचा. एम इंटू सेकंड पॉईंटचा पोझिशन वेक्टर प्लस एन इंटू फर्स्ट पॉईंटचा पोझिशन वेक्टर डिवायडेड बाय दोघांचे ॲडिशन. एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर फक्त मायनस साईन द्यायचं आहे. मिड पॉईंटचा फॉर्म्युला असतो 2 पोझिशन वेक्टरची ॲडिशन डिवायडेड बाय 2 म्हणजे ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवायडेड बाय 3. इन सेंटरचा फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इंटू त्याच्या अपोजिटचा वेक्टर सी बार प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी सी बार त्याच्या अपोजिटचा वेक्टर दॅट इज ए बार प्लस मॅग्निट्यूड ऑफ ए सी बार त्याच्या अपोजिटचा वेक्टर बी बार डिवायडेड बाय तिन्ही मॅग्निट्यूडची ॲडिशन. ओके, याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहे इन सेंटरवरती. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल तर फेमस आहे. नेक्स्ट ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल. ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल म्हणजेच तो तयार कशामुळे होतो? बिकॉज ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ द ट्रायंगल, त्यांच्या इंटरसेक्शनच्या पॉईंटने. ओके, त्याला मी इथं एल बारने दाखवलं आहे. सो त्याचा फॉर्म्युला आहे टॅन ए इंटू ए बार प्लस टॅन बी इंटू बी बार प्लस टॅन सी इंटू सी बार डिवायडेड बाय टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी. आणि सगळ्यात शेवटी
सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. त्याचा फॉर्म्युला आहे जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवायडेड बाय 4. कारण त्याला व्हर्टायसेस किती असतात तर व्हर्टायसेस असतात त्याचे 4. ओके, दॅट्स वाय त्याचा फॉर्म्युला येतो ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवायडेड बाय 4. ओके, कारण त्याचा सेंट्रॉइड काय करतो 3:1 मध्ये डिवाइड करतो आणि ट्रायंगलचा सेंटर 2:2 सेंट्रॉइड 2:1 मध्ये डिवाइड करतो. ओके, सो दीज आर द 7 इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट्स. बस एवढंच करायचं सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आणि हे अप्लाय करता आला पाहिजे रे फॉर्म्युला, बाकी काय नाही आहे, अप्लाय करता आलं पाहिजे. ओके, बाकी कॅल्क्युलेशन्स आहेत मग सिम्पल. चला पहिला क्वेश्चन घेतो मी. सगळ्याला कळलं का रे? मी तुमच्याकडे येतो बघा 1-2 मिनटं. यस आदिती लबडे, आदित्य भांड, अंजली यस नावाने कोण जॉईन आहे रे? अंजली यस. ओके, अंजली येवले, कलय, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, हर्षल शेळके. Yes, sir. ओके गुड. गणेश दगडे, अक्षदा, मानसी, मसिरा, प्रतीक्षा, रोहिणी म्हणजे आपला केतन, चैताली, स्नेहल, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबले. ओके, सार्थक, सिद्धी, पूजा सौदागर, तनुजा मोरे, तन्वी आणि वैष्णवी. ओके, सो ठीक आहे मग प्रॉब्लेम्स घेऊया बघा. हे फॉर्म्युले करून टाका बरं करे आता. ठीक आहे, वेक्टर्स मधले. सो क्वेश्चन असा आहे पहिला, फाइंड द पोजिशन वेक्टर of point R which divide the line joining the points P and Q, whose position vectors are 2i cap minus j cap plus 3k cap and minus 5i cap plus 2j cap minus 5k cap in the ratio 3:2. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतात ते 3:2. आता हे बघा, जी लास्ट मी डायग्राम ड्रॉ केली होती ना रे, इथं तुम्ही म्हणता सर नोटेशन ABC वापरली तर PQR आलं. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. जसं नोटेशन येतील तसे तुम्हाला काय करायचं आहे, नोटेशन चेंज करायचे आहे नाही का. ओके, आता इथं मी ABC कन्सिडर केलं होतं. आता त्यांनी प्रॉब्लेममध्ये देताना काय केलं आहे की पॉईंट R डिवाइड करतोय, म्हणजे Cच्या ऐवजी R आला आहे. ओके, सो डायग्राम कशी येईल, विथ सेम कलर कॉम्बिनेशन ठेवायचा प्रयत्न करतो मी. समजा ही माझी ती लाईन आहे बघा, लाईन सेगमेंट आहे. नाव काय त्या लाईन सेगमेंटचं, लाईन जॉईनिंग द पॉईंट्स P आणि Q. ओके, समजा हा पॉईंट माझ्याकडं P आहे, हा पॉईंट समजा माझ्याकडं Q आहे. कोणता पॉईंट डिवाइड करतोय, R पॉईंट डिवाइड करतोय. समजा इथं घेतला मी R पॉईंट. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय तो, 3:2 मध्ये डिवाइड करतोय. ओके, 3:2. मग मला सांगा M ची व्हॅल्यू किती लिहू, N ची व्हॅल्यू किती लिहू. M ची व्हॅल्यू M3 N2. M ची व्हॅल्यू 3 आणि N ची व्हॅल्यू 2. त्यासोबतच तुम्हाला P आणि Q यांचे पोझिशन वेक्टर पण दिलेले आहेत त्यांनी रिस्पेक्टिव्हली. हा तुमचा P चा पोझिशन वेक्टर आहे, हा तुमचा Q चा पोझिशन वेक्टर आहे. ठीक आहे, मग P चा पोझिशन वेक्टर मी इथं लिहितो. काय दिला तो, 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 3k कॅप. आणि Q चा पोझिशन वेक्टर काय दिला तुम्हाला, मायनस 5i कॅप प्लस 2j कॅप मायनस 5k कॅप.
तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर. ओके, आरचे पोझिशन वेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. आता प्रॉब्लेम मी अजून कंप्लीट नाही लिहिलेला, मी आता पुढचं पण स्टेटमेंट लिहितो की ते 3:2 मध्ये तो डिवाइड करतोय. सो फर्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे इंटरनली, म्हणजे इंटरनल डिव्हिजनसाठी काय असेल, आणि सेकंड तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एक्सटर्नली, म्हणजेच एक्सटर्नल डिव्हिजनसाठी काय असेल. ओके, समजा मी आन्सर स्टार्ट केलं आहे. एक डायग्राम सफिशियंट आहे बघा काढायचे, दोघांचे सेपरेट सेपरेट काढायचे नाही आहे. एक्सटर्नल डिव्हिजन म्हणजे काय होईल, आर पॉईंट फक्त ह्या पी क्यूच्या बाहेर येईल, त्याला एक्सटर्नल डिव्हिजन म्हणतात. आणि इंटरनल डिव्हिजन म्हणजे काय, आर पॉईंट हा पी क्यूच्या इन बिटवीन येईल कुठेही, त्याला इंटरनल डिव्हिजन म्हणतात. ओके, सो मी आता फर्स्टसाठी कॅल्क्युलेशन्स करतो इंटरनल डिव्हिजनसाठी. पेनचा कलर चेंज करायचा आहे मला. ओके, इंटरनल डिव्हिजन याच्यासाठी मला कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक आहे. ओके, आपला ओरिजिनल फॉर्म्युला काय तो, सी बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. आता इथं एम एनला मी तसंच ठेवलं आहे, बाकी ए बी सीच्या ऐवजी पी क्यू आर आहे. ओके, मग काय फॉर्म्युला तयार होईल रे, प्लीज एनीवन. आर बार इज इक्वल टू R bar is equal to n q bar plus n p bar upon m plus n. बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे बघा यम, बघा इथं वाटलं तर मी ना सेंटेन्स पण लिहितो. इंटरनल डिव्हिजन असं लिहितो मी, पॉईंट आर डिवाइड लाईन सेगमेंट पी क्यू इंटरनली इन द रेशो ऑफ, कोणत्या रेशोमध्ये, 3:2. सो काय काय तुमचे बुलेट पॉईंट्स आहेत, पी क्यूला डिवाइड करतो इंटरनली कोणत्या रेशोमध्ये, 3:2 मध्ये. करेक्ट. मग आता जो फॉर्म्युला सांगितला तो कसं लिहिणार तुम्ही, त्याला पॉईंट आर डिवाइड करतोय. सो आर बार, हे बघा ही व्हॅल्यू एमची आहे 3 इंटू पी क्यू, लाईनचं नाव काय लिहिलं आहे आपण, पी क्यू. सो क्यूच्या सेकंड पॉईंटला म्हणजेच एम क्यू बार प्लस 2 हा एन आहे, एन इंटू फर्स्ट पॉईंट म्हणजे एन पी बार डिवायडेड बाय एम प्लस एन. हे समजलं का रे कसं लिहिलं आहे फॉर्म्युला, ऑल ऑफ यू प्लीज, सगळ्यांना कळाला. एम क्यू बार प्लस एन पी बार, ओके, अपॉन एम प्लस एन. ओके, आता व्हॅल्यूज पुट करा मग इथं. देअरफॉर आर बार इज इक्वल टू, एमची व्हॅल्यू किती रे 3, क्यू बारची व्हॅल्यू -5 आय कॅप प्लस 2 जे कॅप -5 के कॅप प्लस एन, एनची व्हॅल्यू आहे तुमची 2 इंटू पी बार, पी बारची व्हॅल्यू आहे 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 3 के कॅप डिवायडेड बाय एम प्लस एन म्हणजेच 3 + 2. बस आता कॅल्क्युलेशन्स करायचे तुम्हाला सिम्पली. सो देअरफॉर आर बार इज इक्वल टू, बघा 3 इंटू -5 -15 आय कॅप, 3 2 6 6 जे कॅप -3 इंटू -5 15 के कॅप, 2 इंटू 2 4 आय कॅप -2 जे कॅप, 2 इंटू 3 6 के कॅप डिवायडेड बाय 3 + 2 किती 5. सो आर बार इज इक्वल टू, मला सांगा रे आय कॅपची व्हॅल्यू काय राहील. हे बघा इथं -15 आय कॅप आहे, इथं +4 आय कॅप आहे. -15 + 4 -11 आय कॅप. गुड. त्यानंतर 6 जे कॅपची व्हॅल्यू काय राहील रे, सॉरी जे कॅपची व्हॅल्यू काय राहील, इथं 6 जे कॅप आहे, इथं -2 जे कॅप आहे 4 J cap. प्लस 4 जे कॅप, आणि के कॅपची व्हॅल्यू काय राहील, इथं -15 आहे -9. -9 9 के कॅप डिवायडेड बाय cap. किती 5. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर. झाला आन्सर. समजलं का नाही, सोपं होतं का नाही. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर. तुम्ही तो 5 तिघांसाठी तिघांसाठी सेपरेट पण लिहू शकता, म्हणजे तुम्ही असंही आन्सर लिहू शकता त्याचं, -11/5 आय कॅप प्लस 4/5 जे कॅप -9/5 के कॅप. अजून मी याच्यामध्ये ॲडिशन करतो. कधी कधी काय करतात, तुम्हाला पोझिशन वेक्टरच्या ऐवजी डायरेक्ट तुम्हाला म्हणतात की फाइंड द कोऑर्डिनेट्स, म्हणजे पॉईंट्स. ओके, जर पॉईंट जर विचारले तर काय करायचं आहे, एक स्टेप फक्त आणखीन वाढवायची आहे. जर पॉईंट विचारले, ओके, आर बार हा पोझिशन वेक्टर आहे, कोणत्या पॉईंटचा, आर पॉईंटचा. पॉईंट ऑलवेज दाखवायचा कॅपिटल लेटरने, पहिल्या लेक्चरला सांगितलं मी तुम्हाला. पॉईंट ऑलवेज कॅपिटल लेटर आणि त्याचा पोझिशन वेक्टर स्मॉल लेटरने दाखवावा लागतो. मग सांगा आरचे पॉईंट्स काय येतील रे, येस एनीवन. हे पोझिशन वेक्टर आहे तुमचा,
-11/5 आय कॅप प्लस 4/5 जे कॅप मायनस 9/5 के कॅप. सो इथून पोझिशन वेक्टर हा झाला पोझिशन वेक्टर. सो याच्यावरून कोऑर्डिनेट्स काय येतील, आय कॅप जे कॅप के कॅपला फक्त रिमूव्ह करा. सो पहिला पॉईंट आला -11/5, दुसरा पॉईंट आला 4/5 आणि तिसरा पॉईंट काय आला -9/5. जर पॉईंट विचारले असते तर असं आन्सर आला असतं. ओके ठीक आहे, हे झालं इंटरनल डिव्हिजन. आता मला सॉल्व करायचं दिस इज सेम क्वेश्चन फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. ओके नाव सेकंड एक्सटर्नल डिव्हिजन. सो स्टेटमेंट लिहितो, पॉइंट आर डिवाइड लाइन सेगमेंट पी क्यू externally in the ratio of 3:2. ओके पी क्यूचे एक्सटर्नली आणि कोणत्या रेशोमध्ये 3:2 मध्ये. सांगा रे, आर बार इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल, वरच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय करायचं रे, मायनस पुट करायचं. प्लसच्या जागेवरती काय पुट करायचं आपल्याला, मायनस. मायनस म्हणजे फॉर्म्युला तयार होईल एम क्यू बार मायनस एन पी बार अपॉन एम मायनस एन. बरोबर आहे, करेक्ट. करा पुट व्हॅल्यूज. एमची व्हॅल्यू 3 आहे, क्यू बारची व्हॅल्यू काय होती -5 आय कॅप प्लस 2 जे कॅप -5 के कॅप. बरोबर करे, मायनस एनची व्हॅल्यू 2 इंटू पी बारची व्हॅल्यू काय आहे वाय कॅप मायनस जे कॅप सांगा, 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 3 के कॅप प्लस 3 के थ्री कॅप कॅप डिवायडेड बाय एम मायनस एन 3 मायनस मायनस 2. सो खाली फक्त 1 राहील आता. सो काय होईल रे हे, परत कॅल्क्युलेशन करतो, -15 आय कॅप प्लस 6 जे कॅप मायनस 15 के कॅप -2 इंटू 2 -4 आय कॅप मायनस मायनस प्लस 2 जे कॅप -2 प्लस 3 -6 के कॅप. सांगा रे आय कॅप किती राहील, -15 -4 -19 -19 आय कॅप प्लस 6 प्लस 2 प्लस 1 प्लस 8 जे कॅप. के कॅप किती राहील, -21 -21 के कॅप. सो दिस इज द पोझिशन वेक्टर. आणि जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स विचारले असते तर कोऑर्डिनेट्स काय आले असते रे, कोऑर्डिनेट्स म्हणजे पॉईंट -19 -19, 8, -21. ओके समजला का सगळ्यांना हा प्रॉब्लेम, एव्हरीवन. सिंपल होता का नाही, फक्त तुम्हाला काय वापरता आला पाहिजे, फॉर्म्युला वापरता आला पाहिजे गाईज, बाकी सिंपल आहे. ओके चला, तुम्हाला सेम टाईपचा एक क्वेश्चन लगेच होमवर्क देतो मी. एक ट्राय करा लगेच घरी हा होमवर्कसाठी. वेक्टर चॅप्टरमध्ये टाइम कसा जातोय कळत नाही ना रे. बघा 9:06 पण झालेत लगेच. का तुम्हाला कळतोय टाइम, की लय बोर चाललंय सर, काय चाललंय काय माहिती सर, काय बार बार चालू आहे नुसतं, असं काही नाही ना, का वाटतंय हो सर. काय बोर वाटतंय. नाही बोर नाही वाटत ते. ते काय सार्थक पाटेकरने डाउनवर्ड टाकेला बघा आता, त्याने त्याचं आहे डाउनवर्ड थंब, म्हणजे त्याला तर बोर होऊ बोर नाही होते सर. राहिलं. ठीक आहे चला घ्या क्वेश्चन. बोर झालं असेल तरी काय हरकत नाही बघा, कारण हा चॅप्टर सगळ्यात हायेस्ट वेटेजला आहे, थेरीला पण आणि सीईटीला पण. थेरीला 12 मार्काला आहे, सीईटीला पण तेवढेच क्वेश्चन येतात. तुम्हाला मी सांगितलं बघा पहिल्या लेक्चरला, मागच्या वर्षीच्या मुलांचा एक्सपिरियन्स आहे ज्यांनी सीईटीचा पेपर दिला आहे. काही बॅचला ऑनलाईन आहे ना आता हे सीईटी, नंबर ऑफ बॅचेसमध्ये पेपर होत असतो. सो काही बॅचच्या मुलांना वेक्टरचे 7 क्वेश्चन आलेले आहेत. इमॅजिन 7 × 2 14, 14 मार्क आउट ऑफ 100 फक्त एका चॅप्टरवरती. ओके मिनिमम 5 तर तुम्हाला राहणारच आहेत 100%. ओके 5+ म्हणजे मॅक्सिमम 7 क्वेश्चन आलेले होते मागच्या वर्षी. आणि ह्याच चॅप्टरवरती पुढचं चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन, असंच वेक्टर त्याच्यामध्ये सुद्धा. सो इथं तुम्ही बेसिकली समजून घ्या, चला कन्सेप्ट समजून घ्या बघा काय होतंय.
पॅरलल असल्यावरती काय होतंय, को प्लॅनर असल्यावरती काय आहे कंडिशन, ओके, सेक्शन फॉर्म्युला कसा यूज होतोय, काय कोणता वेक्टर कोणत्या पॉईंटला घ्यावा लागतोय, नाही का, अशा गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊन घ्या, समजून घ्या. ठीक आहे. होमवर्क, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. सेम जसा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला ना त्यासारखाच आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट which divides the line segment, which divides the line segment joining the points a in bracket 2 minus 6 8 and b in bracket minus 1 3 minus 4 in the ratio of 1:3, in the ratio of 1:3. फर्स्ट आहे इंटरनली आणि सेकंड आहे एक्सटर्नली. ओके, मला सांगा रे, आता इथं कोणता पॉईंट तुम्ही कन्सिडर करणार आहे. समजा आता ए बी ही लाईन जॉईनिंग पॉईंट आहे, तुम्हाला कोणता पॉईंट डिवाइड करतोय ते काय दिलं नाहीये, मग त्या पॉईंटला तुम्ही काय कन्सिडर करा, नाव काय देता तुम्ही त्या पॉईंटला जो ए बी ला डिवाइड करतोय. E. सी देणार आहे. ई का बरं? ई म्हणलं कोणतरी. T. हा, ई देऊ शकता तुम्ही, कोणताही नाव देऊ शकता, काय अडचण नाही बघा. हा, ए बी ला डिवाइड करतो पॉईंट सी समजा. ओके, मग मला सांगा याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू काय घ्यायची आणि एन ची व्हॅल्यू काय घ्यायची. M is equal to 1. M1 आणि M3. n3 बरोबर. आणि आपले दोन वेक्टर कोणते, त्यांचे पॉईंट्स दिले बघा. ए दिलाय 2 minus 6 8, बी दिलाय -1 3 4 -1 3 -4. म्हणजे तुमचा ए बार काय येईल 2i कॅप -6j कॅप प्लस 8k कॅप, आणि बी बार काय येईल -i कॅप प्लस 3j कॅप -4k कॅप. ओके, सगळ्यांनी बरं करे. आता किती प्रेझेंट आहे समजा मुलं टोटल. ओके, बरेचसे गायब झालेत बघा. 19 आणि 21 जो टोटल 20 आहेत. जर मी जर सोडलो तर मग 19च जण आहेत बरोबर. खूप कमी आहेत रे, काय समजत नाही बघ काय चाललंय. सो मला टोटल 19 हे आले पाहिजेत. ओके, 19 आपल्याला काय आहे होमवर्कचे पेजेस आले पाहिजे. ओके, सो एवढं तुम्ही मला पाठवायचं आहे. एवढं एकच क्वेश्चन तुम्हाला आज होमवर्कला दिलेला आहे. सगळ्यांनी तो व्यवस्थित सॉल्व करा आणि मला पाठवून द्या. चलो, समजलं का आजचं लेक्चर. सेक्शन फॉर्म्युला आपण आजपासून स्टार्ट केला आहे. हा विकेंडपर्यंत आपलं सेक्शन फॉर्म्युला चालेल. नंबर ऑफ टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. ओके, गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस आहे अजून आपल्याकडं. सो इंटरेस्टेड आहे बघा चॅप्टर हा खूप, जर तुम्ही थोडंसं ध्यान लावलं तर. ओके, कोणाला काही बोलायचं असेल तर बोला, नाही तर थांबूया आपण आता. येस, एनीवन? थांबायचं सर तुम्हाला सेंड केलं तुम्ही बघत नाही. काय सेंड केलं? डाऊट सेंड केले होते मी काही, बट तुम्ही बघितलं नाही. 2-3 दिवस झाले. कोणता डाऊट सेंड केला होता मला? चेक करा ना एकदा, मी सेंड केलेलं. तुमच्या नंबरवरूनच का? हो. ओके, काय डाऊट होता? आता जर बोलले तर बरं होईल लगेचच. MCQ होता तो सीईटीचा, बट मी हाफ सॉल्व केलाय, हाफ याच्यातून आन्सर रॉंग होतंय. ओके, आता सांगू शकता का मला काय होता तो? नाही सध्या तर नाही, ते आता शोधावं लागेल. बरोबर, ठीक आहे, चालेल. म्हणजे तो सिलेबसमध्ये आपण घेतलेला नाही का त्या टाईपचा MCQ, किंवा त्या टाईप कन्सेप्ट काय वापरायची माहित नाही असं काही? पॉइंट घेतलेला आहे त्या टाईपचा, बट मी आन्सर काढायचा खूप प्रयत्न केला, बट ते अच्छा, आन्सर आन्सर निघा नाही तुम्हाला. ओके, मग क्वेश्चन एकदा चेक करून बघा, क्वेश्चन करेक्ट आहे का तो. ठीक आहे, तसं चेक हो. करून बघा. क्वेश्चन बरोबर आहे. क्वेश्चन बरोबर आहे पण आन्सर निघत नाही. मग आपले कॅल्क्युलेशन्स, म्हणजे मग मी तुम्हाला फाइंड आउट करून देऊ असं तुम्हाला म्हणायचं आहे का आन्सर त्याचं? अक्षता, नाही, मी आन्सर फाइंड आउट करेन, बट स्टेप्स काय घेऊ ते समजत नाही. त्याचा फॉर्म्युला आहे. मग थांबा मी बघतो बघा तुमचा नंबर.
ओके, सापडला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. अरे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा आहे तो आपला. तो फॉर्म्युला नाही करे, मी तुम्हाला डिटर्मिनंटने लक्षात ठेवायला लावला आहे तो ABCFGHचा जनरल इक्वेशन आहे ना, तो फॉर्म्युला वापरा. ओके, वाटलं असं मी तुम्हाला तो फॉर्म्युला आपल्या नोट्समध्ये सापडेल बघा, तो फॉर्म्युला तो वापरा आणि फाइंड आउट करा, आन्सर येऊन जाईल. कॅल्क्युलेशन मला दाखवा तुम्ही कसे केलेत. वाटलं असं फक्त क्वेश्चन नका पाठवू, मला तुम्ही दाखवा तुमचे कॅल्क्युलेशन्स काय होते, मग मला कळेल की तुम्ही कुठं रॉंग करताय. ठीक आहे, कॅल्क्युलेशन पाठवा मला. हो. ठीक आहे, अजून कोणाला काही